संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. विठोबाच्या राज्यात अर्थात भगवंताच्या राज्यात संतांना नित्यच दिवाळी आहे. आपल्यासारख्या सामान्यांचा प्रवेश त्या भगवंताच्या राज्यामध्ये व्हावा म्हणून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत याचाच विचार आज आपण करणार आहोत. प्रथम तर आपल्याला संकल्प करायचा आहे की यावर्षीपासून माझी प्रत्येक दिवाळी भगवान श्रीकृष्णाबरोबर साजरी होईल. मग भगवान श्रीकृष्णाबरोबर दिवाळी साजरी करताना वैष्णवानं काय काय करावं याचा विचार करताना प्रथम गोष्ट करायची, आपल्याला कृष्णाश्रित व्हायचं आहे, भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, जसं लौकिक लोक घर स्वच्छ करतात तसं आपणही घर स्वच्छ करायचं आहे. का? कारण त्याच घरामध्ये आपले भगवान श्रीकृष्ण येणार आहेत म्हणून. घरातला प्रत्येक कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, कृष्ण नाम घेत स्वच्छ करायचा आहे, जेणेकरून भगवंताला तिथं येताना आनंद होईल. पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे, आपण प्रत्येक दिवाळीला स्वतःसाठी कपडे घेतो. या दिवाळीला आपण भगवंतासाठी खरेदी करायची आहे. जे आधीपासून घेत असतील त्यांचं अभिनंदन, जे नाही घेत त्यांनी यावर्षीपासून सुरू करावं. जसं आपण विचार करतो की धनत्रयोदशीला मी हे घालेन, नरक चतुर्दशीला मी हे कपडे घालेन, पाडव्या दिवशी मी अमुक कपडे घालेन, तशी भगवंताची सुद्धा सगळी तयारी करून ठेवायची. आणि मग ती तयारी झाली, देवघर स्वच्छ करायचं, पाण्यानं ते धुवून घ्यायचं, सुंदर तोरण त्याला लावायचं, मऊ वस्त्र त्याच्यावर घालायचं, जेणेकरून कोमल अशा भगवंताला त्रास होणार नाही. दिवाळीमध्ये वैष्णवांनी आणखी एक काम केलं पाहिजे, ते म्हणजे आपला उंबरठा गंगेच्या पाण्यानं स्वच्छ धुतला पाहिजे, त्याच्यावर स्वस्तिक चिन्ह काढलं पाहिजे. प्रत्येक दरवाजा स्वच्छ केला पाहिजे, त्या दरवाजावर शुभ आणि लाभ लिहिलं पाहिजे. प्रत्येक चौकटीला तोरण लावलं पाहिजे, त्याच्यावर अष्टगंध लावलं पाहिजे. लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या देवघरातल्या देवांना आपल्याला पंचामृतानं स्नान घालायचं आहे. ज्यांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान असतील त्यांनी तर विशेषत्वानं हे करायचं आहे. भगवंताला पंचामृताचं स्नान घातलं म्हणजेच भगवंताला अभिषेक घातला की देवाला सुंदर सजवायचं आहे. देव पूजून पाहावा म्हणतात. एकदा त्याला सजवलं तो असा सुंदर दिसतो की त्या सौंदर्याचं वर्णन शब्दात शक्य नाहीये. म्हणून नरक चतुर्दशीलाही भगवंताला अभिषेक घालायचा, सुंदर वस्त्र घालायचे, खूप भजन करायचंय, खूप नामसंकीर्तन त्या दिवशी करायचंय. नंतर येतो महत्वाचा दिवस, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. यावर्षी दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही आपल्या भगवंताची भार्या आहे लक्ष्मी, म्हणून लक्ष्मी मातेचं आदरानं पूजन करायचं आहे. 9 दिवे लक्ष्मीच्या समोर विशेषत्वानं आपल्याला लावायचे आहेत. 9 का? 9 दिवे हे नवनिधीचं प्रतीक आहे. लक्ष्मी मातेनं नवनिधींना घेऊन आपल्या घरी यावं म्हणून 9 दिवे लक्ष्मी मातेसमोर लावायचे. याच दिवशी जो आपल्या भगवान श्रीकृष्णाचा दास आहे त्या कुबेरजींची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. कारण कुबेरजी धनसंचय करतात म्हणून त्यांचीही पूजा करायची आहे. ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करत कुबेराची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन झालं की मग आणखी संकीर्तन भगवंताच्या समोर व्हावं. कार्तिक मास आहे म्हणून दामोदराष्टकाचं आपण सर्वजण पठण करतच आहोत. जे करत नसतील त्यांनी या दिवाळीच्या दिवसामध्ये तरी दामोदराष्टकाचं पठण करावं. त्यानंतर येतो महत्वाचा दिवस, तो म्हणजे पाडव्याचा दिवस. याच दिवशी यशोदा मैयानं भगवान श्रीकृष्णाला 56 भोगाचा प्रसाद दाखवला होता. म्हणून प्रत्येक कृष्ण भक्तांनी शक्य असेल तर 56 भोग दाखवले पाहिजेत भगवंताला. 56 भोगाचा प्रसाद भगवान श्रीकृष्णाला दाखवला, परमात्मा संतुष्ट होतात. प्रत्येक भोगावर एक एक तुळशीचं पान असावं आणि ते भगवंताला समर्पित करावे. याही दिवशी दिवाळीच्या इतर दिवशीप्रमाणे
ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं स्नान होईल. अभ्यंग लावून उठणं लावून देवाचं स्नान होईल. देवाची मालिश करायची आपण सर्वांनी. आणि भगवान श्रीकृष्णाची मालिश, अभ्यंग स्नान झालं, अभिषेक झाल्यानंतर मग पुन्हा वस्त्र परिधान करून भगवंताला विराजमान करायचं आहे. समोर याही दिवशी खूप नामसंकीर्तन करायचं आहे, जेणेकरून परमात्मा संतुष्ट होतील. पुढं येते ती भाऊबीज. कृष्ण भक्ताचा बहीण, बंधू, चुलता हा कृष्णच असतो. म्हणून भाऊबीजेच्या दिवशीही भगवंताला स्नान घालून ओवाळायचं आहे. भगवंताबरोबर वेळ घालवायचा आहे. देवाला भागवत वाचून दाखवायचं आहे. सुंदर कथा भगवंताला सांगायच्या आहेत. या वर्षीपासूनची प्रत्येक दिवाळी ही कृष्ण भगवंताबरोबर असावी आणि अशीच सद्बुद्धी आपल्या सर्वांना भगवंतानी द्यावी, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते. हरे कृष्ण.